पुरी म्हणलं की त्या हमखास तेलकट होतात, पण आज आपण अजिबात तेलकट न होता खुसखुशीत आणि 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या मेथीच्या मसाला पुरी बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता या पुऱ्या टम्म फुगल्या आहेत आणि त्यांना दाबल्यावर सुद्धा ते त्यांचा परत आकार घेत आहेत आणि तेलकट अजिबात नाहीत. अशा खुसखुशीत आणि खमंग होणाऱ्या आणि 4 ते 5 दिवस टिकणाऱ्या मेथीच्या पुऱ्या आपण पाहूया. इथे मी 1 वाटी मेथी घेतली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि अर्धी वाटी बेसन घेतले. त्यानंतर मी घेतले हळद, लाल मसाला, चवीपुरता मीठ, ओवा आणि तीळ. इथे मी मेथीची फक्त पाने घेतली आणि बारीक चिरून घेत आहे. अजिबात देठाचा भाग न घेता जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चिरायचं. मेथीची पाने बारीक चिरली. आता यात मी पाणी घालत आहे आणि ही पानं मी स्वच्छ धुवून घेत आहे. या मेथीच्या पानांमधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आणि ही पाने निथळत ठेवायची. आता एका भांड्यात मी 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. आता यात मी अर्धी वाटी बेसन घालत आहे. बेसन घातल्यावर यात मी घातली 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचाभर ओवा आणि 1 चमचा तीळ आणि त्यात घातले चवीनुसार मीठ. आणि सर्वात शेवटी धुवून निथळलेली मेथीची पाने यात घातली आणि सर्व वस्तू एकत्र करून मिक्स करून घेतल्या. आता यात मी मोहन घालणार आहे. त्यासाठी मी 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतले आणि हे मोहन मी पिठात घातले. सुरुवातीला हे गरम असल्याने मी हे चमच्याने मिक्स करून घेत आहे. हे थोडे थंड झाल्यावर मोहन सर्व पिठाला लागावं म्हणून मी हाताने अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे. आता हे पीठ मी मळून घेत आहे आणि त्यासाठी यात मी थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेत आहे. एकदा सर्व पाणी घालायचे नाही, हे असंच थोडे थोडे पाणी घालून पीठ मळायचे. पीठ शक्यतो घट्टच मळायचे. हे पीठ मळून झाले आहे. आता याला अर्धा तास झाकण ठेवून मुरत ठेवायचे. अर्धा तास झाला आहे. तुम्ही पाहू शकता पीठ किती छान मुरले आहे आणि आता याला मी परत एकदा मळून घेत आहे. आता आपण पुरी बनवायला सुरुवात करू. त्यासाठी मी एवढ्या आकाराचा गोळा घेत आहे आणि असा गोल करून घेत आहे. या गोळ्याला मी थोड्या पिठात घोळून घेतले आणि लाटून घेत आहे. ही पोळी जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटायची आणि पीठ घट्ट मळल्यामुळे अजिबात चिटकत नाही आणि पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही, म्हणून पीठ घट्टच मळायचं. तुम्ही पाहू शकता ही पोळी किती मस्त लाटली जात आहे. आपली पोळी लाटून झाली आहे. आता याच्या आपण पुऱ्या करून घेऊ. त्यासाठी मी धारदार कड असलेली वाटी घेतली आहे आणि अशा प्रकारे मी एक एक पुरी छापून घेणार आहे. असं वाटीने छापून घेतल्यामुळे सर्व पुऱ्या एकाच आकाराच्या होतात आणि दिसायलाही छान दिसतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका वेळेस एक पुरीसुद्धा लाटू शकता. आता या छापून घेतलेल्या पुऱ्या मी अशा प्रकारे सोडून घेत आहे आणि एका ताटात ठेवत आहे. अशाच एका वेळी 7-8 पुऱ्या छापून घ्यायच्या. तुम्ही पहा मी एवढ्या पातळ आकाराच्या पुऱ्या लाटल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या लाटून तयार आहेत. आता या सर्व पुऱ्या आपण तळून घेऊ. पुऱ्या तळण्यासाठी मी कढईत तेल घेतले आणि तेल कडकडीत गरम केले आणि पुरी तळताना एका वेळी एकच पुरी मी तळत आहे. तुम्ही पाहू शकता एक बाजू थोडी तळून झाल्यावर पुरीला मी झाऱ्याने अशा प्रकारे पलटत आहे आणि अलगद हाताने झाऱ्याने मी पुरीला दाबत आहे. अशाने पुरी टम्म फुगते. ही ट्रिक वापरून बघा, तुमची पुरी 100% फुगणारच. आता ही पुरी मी ताटात काढून घेतली व अशा प्रकारे एक एक करूनच मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व पुऱ्या कशा टम्म फुगत आहेत. तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या मस्त खुसखुशीत तयार झाल्या आहेत. या पुऱ्या 4 ते 5 दिवस टिकतात आणि त्यांना हवाबंद डब्यात ठेवायच्या. या पुऱ्या तुम्ही प्रवासाला सुद्धा नेऊ शकता. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बनवून बघा. लहान मुले मेथीची भाजी खात नाहीत, पण मेथीची पुरी ते आवडीने खातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.